मी 2007 ते 12 जवळपास 4-5 वर्ष काम केल्यानंतर त्यावेळेस मग त्यानंतरची 12ला जी इलेक्शन आली त्यामध्ये मी पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं. आणि तिकीट मागत असताना परंतु ते मला तिकीट न देता दुसऱ्या उमेदवाराला तिकीट मिळालं. त्यावेळेस मग मी अपक्ष फॉर्म भरला होता. त्यावेळेस आमदारांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी येऊन माझा नारळ, अपक्षाचा नारळ आमचा फोडला होता आणि प्रचार फेरी सुद्धा काढली होती. परंतु असं झालं त्याच्यानंतर स्वतः मला वाटतं पवार साहेबांनी त्यामध्ये जातीनिशी लक्ष घातलं. मला अजितदादांचा त्यावेळेस स्वतः फोन आला होता की तू थांब म्हणून, तुझं आपण पुढं काहीतरी बघू. परंतु ज्यावेळेस भाऊंना पवार साहेबांचा फोन आल्यानंतर भाऊंनी मला वाटतं सकाळी मला अजूनही चांगलं आठवतं 7 वाजता मला सकाळी फोन केला. मला म्हणले तू काय करतो इकडे येऊन भेट. गेल्यानंतर 8 वाजता मला भाऊंनी सांगितलं मला पवार साहेबांचा फोन आलाय की तुला आता थांबावं लागेल. म्हटलं भाऊ आता आपण खूप पुढे गेलोय, आता थांबणं जरा मला असं वाटतं चुकीचं होईल. परंतु मला भाऊंनी असं सांगितलं की मला साहेबांनी सांगितले तुला आता थांबावं लागेल. माझ्यापेक्षा तुला नगरसेवक पद महत्वाचं आहे का? मला आजही ती गोष्ट आठवती. माझ्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी आलं आणि मी भाऊंना सांगितलं भाऊ तुमचा निर्णय हा अंतिम राहील.